या देशात एकही आता वस्तू यांनी ठेवली नाही की जे गरीब वापरतात, सगळ्यांवर कर बसवलेला आहे। आदरणीय पवार साहेब, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथलाजी, आपचे नेते संजय सिंग, बाळासाहेब थोरात, संभाजीराजे छत्रपती, सतेज पाटील, PN पाटील, जयश्रीताई जाधव, चंद्रकांत थंडोरे, प्रवीणसिंह गाडगे, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, संजय बाबा गाडगे, आमचे अध्यक्ष VV पाटील आणि मान्यवर बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रात बऱ्याच सभा करून आम्ही सगळे इथं आलोय। ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलोय त्या ठिकाणी असाच उत्साह महाराष्ट्रभर आम्ही पाहिलेला आहे। ज्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेसचं तिकीट स्वीकारलं त्या दिवशी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा निजय पक्का झाला। या देशात आणि या राज्यात ज्यांनी 10 वर्ष सत्ता भोगली आणि राजकारण केलं त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण बिघडवण्याचं काम सतत केलं। महाराष्ट्रामध्ये तुम्ही पक्ष पळवू शकता, तुम्ही आमदार पळवू शकता, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होऊ शकता, पण तुम्ही कधीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे होऊ शकत नाही। कारण धोनीची बॅट चोरणारा कधी धोनी होत नाही। या देशामध्ये संभाजी महाराज बोलत होते GSTच्या कराची आकारणी, तुमच्या माझ्या खिशातनं किती पैसे हे काढतात याचा अभ्यास घरी जाऊन करा। 50-60 हजार रुपयात तुम्ही घर चालवत असाल तर तुमच्या खिशातनं 9-10 हजार रुपये GST मध्ये जातात, त्यावेळी 40-42 हजार रुपयाचं माल तुम्ही घरी भरता। तुमच्या चपलेपासून टोपीपर्यंत, शर्टापासून साडीपर्यंत या देशात एकही आता वस्तू यांनी ठेवली नाही की जे गरीब वापरतात त्याला करमुक्त करू, सगळ्यांवर कर बसवलेला आहे। महागाई किती मोठी आहे सांगून तुमचा वेळ घेत नाही, कारण तुम्ही सोचताय, भोगताय। पण या देशामध्ये ज्या इलेक्ट्रॉल बॉन्डचा आपण उल्लेख करून देशातल्या जनतेला सांगितलं पाहिजे की न खाणे दूंगा म्हणणाऱ्या लोकांनी एवढा मोठा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे। या देशात ED आणि ITच्या नोटिसा देऊन कंपन्यांच्याकडून देणग्या उकळलेल्या आहेत। खंडणी कशी घ्यायची याचा एक नवा आदर्श या लोकांनी भारतात तयार केलेला आहे। त्यामुळं स्वच्छ आहे, आमच्यासारखे स्वच्छ दुसरे कोणी नाहीत हे सांगण्याचा यांच्याकडे आता अधिकार राहिलेला नाही। महागाई यांच्यामुळे आलेली आहे। या देशामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्याचा परिणाम तुमच्या माझ्या जीवनावर झालेला आहे, स्टील किती महागलं, सिमेंट किती महागलं, पेट्रोल किती महागलं, डिझेल आता 100च्या वर जाईल, पण निवडणूक आहे म्हणून जरा लाज वाटते म्हणून 97-98 वरच ठेवलंय। निवडणूक झाली तर हेच डिझेल 105 रुपयाला जाईल, हेच 105 रुपयाचं पेट्रोल 115 रुपये जाईल, 18 रुपयाचा GST 21% जाईल। तर ह्या लोकांनी भारतावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज करून ठेवले। ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्यावर कर लादण्याशिवाय त्यांचा दुसरा त्यांच्याकडे पर्याय नाही। काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे, इंडिया आघाडीने सांगितलेलं आहे की आमचं सरकार आल्यावर GST मध्ये सुसूत्रता आणू। GST जेवढं गरिबांना त्रासदायक आहे त्या सगळ्यातून गरिबाची मुक्तता करू। भारतातल्या शेतकऱ्यांच्या अवजारांच्यावर ह्यांनी GST लावलाय, तो सगळा GST काढून देण्याचं काम आमचं इंडिया आघाडी करेल, हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यातून या देशातल्या लोकांना सांगितले। गरिबाच्या घरात अन्न झालं पाहिजे, अन्न तयार झालं पाहिजे, अन्नाची भ्रांत त्याला राहू नये म्हणून त्याला आम्ही 1 लाख रुपये त्याच्या पत्नीच्या नावाने
आमच्या माऊलीच्या नावाने 1,00,000 रुपये वर्षाला देण्याचं धोरण देखील स्वीकारलेलं आहे. डिग्री डिप्लोमा झालेल्या मुलांना 1 वर्षभर नोकरी मिळत नाही, त्यांना आम्ही 8,500 रुपये स्टायपंड देऊन वर्षभर 1,00,000 रुपये देण्याचं देखील धोरण जाहीर केलेलं आहे. या देशामध्ये महारथ कोल्हापूर करवीरकरांना अभिमान आहे. या देशात आरक्षणाचं पहिलं पाऊल देशात जर कोणी टाकलं असेल तर शाहू महाराजांनी टाकलं आणि त्या शाहू महाराजांच्या विचारानं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं आम्ही पुढे जात असताना आम्ही जातनिहाय आरक्षण, जातनिहाय जनगणना करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. जातनिहाय जनगणना करताना 50% आरक्षणाची जी अट आहे त्या इंदिरा साहनीच्या केसमध्ये, त्यामुळं 50%च्या आरक्षणाच्या पुढे जात नाही. मराठा समाजाच्याही आरक्षणाला आणि अन्य समाजांच्या आरक्षणाला अडथळा जो आहे त्याला दूर करण्यासाठी खास कायदा करू. पण या देशात कुठल्या राज्यात आरक्षण 50%च्या वर गेलं तरी चिंता नाही, पण जो मागे राहिलेला माणूस आहे त्याला आरक्षणाने पुढे आणण्याचं काम देखील आम्ही करू. ही भूमिका आमच्या आघाडीने घेतलेली आहे आणि म्हणून मी फार वेळ बोलत नाही. आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी जागृत राहा. मी महाराष्ट्रभर जातोय, पवार साहेबांच्या नावाचा झंझावत येऊन गेला की हजारोच्या आणि लाखोच्या संख्येने माणसं त्यांच्या सभेला उपस्थित राहत आहेत. उद्धवजी आले तर त्या भागातलं परिवर्तन झालं मतांचं. एवढा मोठा प्रभाव उद्धवजींच्या भाषणाने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात होतोय. राहुलजी अजून आलेले नाहीत, पण राहुलजी विदर्भात येऊन गेले. या भागातही मला खात्री आहे उरलेल्या भागात देखील येतील. या सगळ्यांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा आजचे दिन जे 2014च्या आधी होते ते आणण्याचं काम आपण करूया. उद्याच्या निवडणुकात आपण या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, कारण महाराष्ट्रात पुरोगामी विचार कोल्हापूरकरांनी अजून जपलेला आहे. हा संदेश देण्यासाठी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने मतदान हे हाताला करावं आणि मोठ्या ताकदीनं शाहू महाराजांना लोकसभेत पाठवावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.